नमस्कार, मी मोहन पाठक. माझ्या ई लर्निंग असिस्टंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रहो, आपण सध्याची कोविड-19 पॅन्डेमिकमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज तयार करून ते सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत. सध्याच्या घडीला सर्व शाळा बंद आहेत आणि विद्यार्थी आपापल्या घरी आहेत. अशावेळी त्यांना शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. आईवडिलांना सुद्धा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जावे लागते. तेव्हा विद्यार्थ्यांजवळ स्वयं अध्ययन म्हणजेच सेल्फ स्टडी हाच एक पर्याय उपलब्ध आहे असं आपल्या लक्षात येतं. लहान शहरात, खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात राहणाऱ्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना कोणाच्याही मदतीशिवाय चांगल्या रीतीने अभ्यास करता यावा म्हणून आपण हे व्हिडिओज खास सोप्या मराठी भाषेत तयार करायचं ठरवलं आहे. आपण जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग या स्पेशल मराठी माध्यम सिरीज मधला हा व्हिडिओ आपण आता बघू. नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील पान नंबर 1 वर दिलेली सर्वात पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे ती पहिली ऍक्टिव्हिटी बघूया. या पहिल्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे लेट्स रेट्रोस्पेक्ट. तर चला मग आपण आता बघूया या लेट्स रेट्रोस्पेक्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे ते. बघा, या ठिकाणी मी प्रश्न वाचतो. पहिले प्रश्न काय म्हणतो? फ्रॉम द वर्ड ग्रीड बिलो पिक आउट वर्ड्स रिलेटेड टू लँग्वेज स्टडी अँड राईट देम अगेन्स्ट ईच ऑफ द क्लूज. या ठिकाणी एक वर्ड ग्रीड दिलेली आहे, शब्दांचं जाळं दिलेलं आहे. या वर्ड ग्रीड मध्ये लँग्वेज स्टडीशी संबंधित म्हणजेच इयत्ता 1ली ते 9वी पर्यंत आपण जे काही ग्रामर शिकलो, जे काही इंग्रजीचं व्याकरण शिकलो, त्याच्याशी संबंधित शब्द या वर्ड ग्रीड मध्ये लपलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे? ते शब्द शोधायचे आहेत आणि ते शब्द शोधल्यानंतर खाली एक पार्ट दिलेला आहे परत क्लूज म्हणून. या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक क्लूज म्हणून पार्ट दिलेला आहे. ठीक आहे. या क्लूज मध्ये काही वाक्य दिलेली आहेत. या वाक्यांमध्ये आपल्याला योग्य त्या ठिकाणी आपण वरच्या वर्ड ग्रीड मध्ये लपलेले जे काही शब्द शोधणार आहोत त्याचा वापर करायचा आहे. तर चला मग आपण आता या वर्ड ग्रीड मध्ये जे लपलेले शब्द आहेत ते शोधायचा प्रयत्न करूयात. आपण या वर्ड ग्रीड मध्ये पहिल्यांदा उभे शब्द शोधायचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्याला की या ठिकाणी आपल्याला एक शब्द जो आहे तो ऑलरेडी त्यांनी शोधून दिलेला आहे, हायलाइट केलेला आहे. बघा, हा शब्द आहे प्रोनाउन. बाकीचे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. तर बघा, उभे शोधायचा प्रयत्न जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की इथे पहिल्याच कॉलम मध्ये आपल्याला एक शब्द मिळतोय होमोफोन नावाचा. त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी आणखी एक शब्द आपल्याला सापडतो, तो म्हणजे आर्टिकल. आणखी समोर गेलो तिसऱ्या कॉलम मध्ये तर आणखी एक शब्द आपल्याला इथे मिळतो, तो शब्द आहे ऍडजेक्टिव्ह. आणि पुढे गेलो तर आपल्याला या प्रोनाउनच्या पी पासून आपण जर असं उभं सर्वात खालीपर्यंत आलो
तर आणखी एक शब्द मिळतो प्रिपोजिशन. इकडे समोर आलो आपण तर आपल्याला या पी पासनं एक शब्द मिळतो आहे प्लुरल या ठिकाणी. आणखी समोर आलो तर या एन पासून खाली जर आलो आपण तर NOUN नाऊन असा शब्द मिळतो. आणि शेवटच्या कॉलम मध्ये जर आलो आपण तर या ठिकाणी बघा आपल्याला आणखी एक शब्द दिसतोय तो म्हणजे प्रिफिक्स. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 8 शब्द शोधलेले आहेत. एक अगोदरच शोधून दिलेला आणि आपण शोधलेले 7 शब्द, असे आपण 8 शब्द एकंदर माहिती करून घेतलेले आहेत. आता आपण आडवे शब्द शोधायचा प्रयत्न करू. बघा सर्वात खालच्या ओळीमध्ये इथे मला आणखी एक शब्द दिसत आहे तो म्हणजे सिनॉनिम. हा 9वा शब्द झाला. त्यानंतर या आर्टिकलच्या ए पासून जर आपण इकडे उजवीकडे आलो तर एक व्याकरणाशी संबंधित शब्द आपल्याला इथे दिसतोय तो म्हणजे ऍडव्हर्ब. आणखी समोर आलो तर आपल्याला या एस पासून जर इकडे आपण उजवीकडे गेलो तर आणखी एक शब्द आपल्याला दिसतोय तो म्हणजे सिंग्युलर. खाली आलो आपण तर एक वाक्याचा प्रकार आपल्याला इथे दिसतोय कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे म्हणतो आपण तर हा कॉम्प्लेक्स शब्द आपल्याला इथे दिसून राहिलेला आहे. आणि त्याच्याही खाली जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला आडवा असा इथनं एक शब्द मिळत आहे तो म्हणजे व्हर्ब. अशा पद्धतीने आपण या वर्ड ग्रीड मध्ये उभे 7 शब्द बघितले आणि आडवे 6 शब्द बघितले. एकूण या वर्ड ग्रीड मध्ये आपण किती शब्द बघितले तर ते 13. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 13 शब्द आपण शोधलेले आहेत यांचा उपयोग खालच्या भागात म्हणजे क्लूज मध्ये जी काही वाक्य दिलेली आहेत त्या ठिकाणी करायचा आहे. आता बघा क्लूज मधलं पहिलं वाक्य मी वाचतोय. आय रेफर टू ओनली वन नाउन ब्लँक इन नंबर. वन नाउन म्हणजेच सिंग्युलर इन नंबर. 2 or more नाउन्स असतं तर आपण प्लुरल इन नंबर असं म्हटलं असतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर हा शब्द लिहावा लागेल. बघा आपण आता काय करतोय तर वरती जे शब्द शोधले आहे त्यांचा वापर खालच्या वाक्यांमध्ये योग्यरित्या करून राहिलेलो आहोत. त्यानंतर दुसरं वाक्य आहे बी आय क्वालिफाय अ नाउन. म्हणजेच मी नाउन बद्दल जास्तीची माहिती सांगतो. तर नाउन बद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे इंग्रजीत त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. तर हा दुसऱ्या ठिकाणी येईल, दुसऱ्या रिकाम्या जागेत येईल ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर तिसरं वाक्य आहे आय से मोर अबाउट अन ऍक्शन व्हर्ब. क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ऍडव्हर्ब. क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडव्हर्ब. मग चौथा प्रश्न काय म्हणतो आय एम अ नेमिंग वर्ड. म्हणजेच काय नेमिंग वर्ड म्हणजे काय, मग मी कोण आहे तर मी नेमिंग वर्ड आहे. म्हणजेच मी NOUN नाउन आहे. त्याच्यानंतर बघूया आपण आता आय कॅन रिप्लेस नेमिंग वर्ड्स. मी नेमिंग वर्डला रिप्लेस करू शकतो म्हणजे माझा वापर नेमिंग वर्ड्सच्या ऐवजी केल्या जाऊ शकतो. म्हणजेच नाउनच्या ऐवजी वापरण्यात येणारा शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे आणि तो म्हणजे अर्थातच प्रोनाउन असणार आहे. त्यानंतर म्हटलंय आय अकंपनी नाउन्स ऑर प्रोनाउन्स अँड शो देअर रिलेशन टू अनादर वर्ड. मी नाउन किंवा
प्रोनाऊन सोबत येतो आणि त्यांचा वाक्यातल्या इतर शब्दांशी जो संबंध आहे तो दर्शवतो. म्हणजेच मी कोण आहे? प्रिपोजिशन. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ब्लँक दिलेली नाहीये, त्याच्यामुळे आपण बाजूला लिहितोय प्रिपोजिशन. जसं उदाहरणार्थ इन आहे, ऍट आहे, ऑफ आहे, विथ आहे, ऑन आहे, हे सर्व प्रिपोजिशन्स आहेत. त्यानंतर आय एम अ सेंटेन्स विथ अ सबऑर्डिनेट क्लॉज. मी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे मी? तर सबऑर्डिनेट क्लॉज असलेलं वाक्य आहे. म्हणजेच मी कोण आहे? तर मी कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे कॉम्प्लेक्स हा शब्द या ठिकाणी येईल. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय होतं? एक डेफिनेट क्लॉज असतो आणि एक किंवा अनेक इनडेफिनेट किंवा सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. त्यानंतर आय एम अन ऍक्शन ऑर बीइंग. मी काय आहे? तर मी कृती किंवा स्थिती किंवा अवस्था आहे. म्हणजेच मी कोण आहे? तर मी व्हर्ब आहे. आपल्याला माहिती आहे कृती दर्शविणारा, क्रिया दर्शविणारा शब्द, स्थिती दर्शविणारा शब्द, अवस्था दर्शविणारा जो शब्द असतो त्याला इंग्रजीमध्ये आपण व्हर्ब असं म्हणतो. त्यानंतर आय एम अन अफिक्स अटॅच्ड बिफोर अ वर्ड. मी कोण आहे? तर अफिक्स आहे, एखाद्या शब्दाच्या समोर जोडलेला. म्हणजेच एखाद्या शब्दाच्या समोर जेव्हा आपण आणखी एखादा शब्द लावतो किंवा अक्षरांचा समूह लावतो तेव्हा त्याला आपण प्रिफिक्स जोडणे असं म्हणतो. प्रिफिक्स असा शब्द वापरतो. जर आपण एखाद्या मूळ शब्दाच्या नंतर एखादा शब्द जोडून किंवा एखाद्या अक्षरांचा समूह जोडून नवीन शब्द तयार केला तर त्याला आपण सफिक्स म्हणतो. आणि शब्दाच्या पूर्वी जर आपण एखादा दुसरा शब्द किंवा अक्षरांचा समूह लावतो आणि नवीन शब्द तयार करतो तेव्हा त्याला प्रिफिक्स असं म्हणतो. त्यानंतर नंतरचा प्रश्न काय म्हणतो? आय साऊंड द सेम बट डिफर इन स्पेलिंग अँड मिनिंग. उच्चार सारखा पण अर्थ आणि स्पेलिंग वेगळा. म्हणजेच हा शब्द कोणता आहे? होमोफोन. होमोफोन म्हणजे काय होतं? की जेव्हा उच्चार सारखा असतो आणि स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगळा असतो तेव्हा त्याला होमोफोन असं म्हणतो. म्हणजेच काय? उदाहरणार्थ हिअर हा जो शब्द आहे तसं HERE हिअर आणि HEAR हिअर. त्याचप्रमाणे आणखी उदाहरण द्यायचं राहिलं तर MEET मीट आणि MEAT मीट. स्पेलिंग वेगळं आहे, अर्थही वेगळा आहे, पण उच्चार मात्र सारखा आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण देता येईल. बरेच उदाहरणं देता येतील. आणखी उदाहरण आपण पाहू. बाय म्हणजे BY बाय, BYE बाय आणि BUY बाय. साऊंड सेम आहे, उच्चार सारखा आहे, पण स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगळा आहे. पुढे वळूया आपण. आय एम अ वर्ड हॅव्हिंग नियरली द सेम मिनिंग. जवळपास सारख्याच अर्थाचा मी शब्द आहो. म्हणजेच मी कोण आहो? मी सिनोनिम आहो. सिमिलर वर्ड. सारखा अर्थ असणारा शब्द म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? सिमिलर वर्ड म्हणतो किंवा सिनोनिम म्हणतो. आणि या सिनोनिमच्या अपोजिट होते अँटोनिम म्हणजे अपोजिट वर्ड. आणि शेवटचा प्रश्न बघा. आय कम बिफोर नाउन्स टू पॉइंट आउट डेफिनेट ऑर इनडेफिनेट. अर्थात याचं उत्तर आर्टिकल. डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल हे आपल्याला माहित आहे. ए, एन आणि दी. तर अशा पद्धतीने शेवटच्या वाक्यामध्ये आर्टिकलचा वापर होईल. तर मला असं वाटतंय मित्रहो की ही जी पहिली ऍक्टिव्हिटी आहे इयत्ता 10वीच्या पुस्तकातली पेज नंबर 1 वर दिलेली ही आपल्याला व्यवस्थित समजली असेल.